वा 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 वा, काय सोनाली राऊत, काय तुझा ॲटिट्यूड. अरे वा, एक नंबर ॲटिट्यूड. डायरेक्ट रितेश सरांसमोर तू काय आणि मला नाही माहिती आणि काय करू. म्हणजे एक तर तू जागा अडवली, तुझ्याऐवजी एखादा चांगला कंटेस्टंट बिग बॉस मध्ये बघायला मिळाला असता. तू जशी खेळतीये, तू एक तर तास तिथं खेळत नाही. तुला काय करायचं नाही, फक्त तू ॲटिट्यूड दाखवतीये. तुझा एकतर तुझा इन्व्हायरमेंट जे घरामध्ये तू सदस्य म्हणून जे आलेली आहे, त्याच्यामुळे तुझा खेळ जर बघितला तर तो एक शून्य आहे, फक्त एक अंडा. तर हाच जर तुझा ॲटिट्यूड होता तर तू घरी बसायचं होतं. तुझ्याऐवजी दुसरा आला असता, ते तरी ती पोकळी निर्माण झालेली ती जागा भरली असती. रितेश सर बरोबर बोलत होते ना. अरे रितेश सरांनी मोकळच द्यायला नव्हतं पाहिजे, तिथं तिला लात मारून हुसकायला पाहिलं होतं. घ्या एखादं वाईट हप्त्यामध्ये जे होणार आहे ना, बाहेर काढणार आहे ना, तर नॉमिनेशनमध्ये हिलाच द्या ना काढून, जागा मोकळी करा. तिच्याऐवजी चांगले खेळताय त्यांना ठेवा आणि हिलाच पहिले बाहेर काढा.